नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे माननीय आमदार राजेश वानखेडे यांनी भव्य प्रमाणात राज्यस्तरीय कबड्डी पुरुष व महिला या स्पर्धेचे आयोजन केलेले होते। झालेल्या स्पर्धेमध्ये पुरुष संघामध्ये प्रथम पारितोषिक साई स्पोर्टिंग क्लब विदर्भ मोर्शी, द्वितीय पारितोषिक चांदूर बाजार क्रीडा मंडळ चांदूर बाजार, तसेच महिला संघामध्ये प्रथम पारितोषिक साई स्पोर्टिंग क्लब विदर्भ मोर्शी, द्वितीय पारितोषिक सेवालाल महाराज क्रीडा मंडळ देवठाणा जिल्हा वाशिम यांनी पटकावले। त्याचप्रमाणे वैयक्तिक बक्षिसांची लयलूट करण्यात आली आहे। या स्पर्धेमध्ये दिनांक 26 जानेवारी 2025 ला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या। सन्माननीय आमदार प्रताप अडसर, आमदार सुमित वानखेडे, विदर्भ संघटन मंत्री श्री उपेंद्रजी कोठेकर, भारतीय जनता पार्टी प्रवक्ते शिवरायजी कुलकर्णी, प्रदेश सचिव जयंतजी डेहनकर, भाजप सरचिटणीस नितीनजी गुर्दे, जिल्हा सरचिटणीस विवेक गुल्लाने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत डहाणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गौरखेडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश कनेर, जिल्हा उपाध्यक्ष सौ छायाताई दंडाळे, सौ आरतीताई वानखेडे, विस्तारक जयंत आमले, मंडळाचे अध्यक्ष कैलास पेटे, उपाध्यक्ष प्रवीण खुडे, सतीश नंदनवार, मंगेश नागापुरे, अतुल देशमुख, शेख रजा, अविनाश शिंदे, अनिकेत वानखेडे, तसेच सूत्रसंचालन विनोदजी पटेल व मंडळाचे तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या स्पर्धेसाठी परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे। गेल्या 3 दिवसापासून आधार फाउंडेशन अमरावती व तरुण साहेब क्रीडा मंडळ तिवसा यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही मागच्या वर्षीपासून या टुर्नामेंटचं आयोजन करत असतो आणि 24 तारखेला उद्घाटन झाल्यानंतर कालचा 25 तारीख आणि आजची 26 तारीख खूप क्रीडा रसिकांचा प्रतिसाद आहे। मतदारसंघातील अमरावती जिल्ह्याच्या बाकी तालुक्यातील जे कबड्डीचे प्रेमी आहेत, जे क्रीडा रसिक आहेत, जे जुने प्लेयर आहे, हे सर्व लोक क्रीडाप्रेमी या टुर्नामेंट बघण्यासाठी आणि प्लेयर्सना प्रोत्साहित करण्यासाठी इथं आलेले आहे। खूप अशी गर्दी आहे आणि सर्व प्लेयर्स हे चांगलं परफॉर्मन्स करत आहे आणि या क्रीडा टुर्नामेंटसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं, त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं, त्याचबरोबर इथे आलेल्या सर्व क्रीडाप्रेमींचं मी आभार मानतो आणि त्यांना जे खेळत आहे, जे खेळामधून बाद झाले, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि आता जे सामने चालू आहे त्यांना शुभेच्छा देतो। मागच्या वेळी जेव्हा आलो होतो तेव्हाही असा प्रचंड उत्साह हा कार्यक्रम, ही स्पर्धा पार पडली। भविष्यात सुद्धा सातत्यानं ही स्पर्धा या पद्धतीनं आपल्या मंडळाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं होत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सहभागी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि एक विनंती करतो की अत्यंत चांगला उपक्रम, चांगलं आयोजन आहे। यामध्ये स्पर्धकांनी, त्यांच्यासोबत आलेल्या सर्व सहकार्यांनी या स्पर्धेला सहकार्य करावं, पंचायतच्या निर्णयाचा मान राखावा एवढीच विनंती करतो। मला इथं बोलावलं, मान सन्मान दिला, सत्कार केला, त्याबद्दल मी आयोजकांचा मनपूर्वक आभार मानतो आणि भविष्यातही हा उपक्रम, हा कार्यक्रम, या स्पर्धा सातत्यानं याच पद्धतीनं भविष्यातही होत राहाव्या, अधिक कार्यक्रम होत राहाव्या याकरता हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या 2 शब्दांना विराम देतो। जय हिंद, जय श्रीराम। पाहुण्याला मॅच बघूया। दादा बसा, हे सोमरली पब्लिक, दादा खाली बसा, पाहुण्याला मॅच नाही दिसत आहे। दादा बसा, विनंती आहे तुम्हाला।
स्कोरबोर्ड जवळची पब्लिक थोडी दूर व्हा. दादा पाहुण्याला मॅच बघू द्या. दादा बसा. हे समोरली पब्लिक दादा खाली बसा. पाहुण्याला मॅच नाही दिसत आहे. दादा बसा. विनंती आहे तुम्हाला.